एका 42 वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि या अपघातात प्रवाशाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत आणि ही घटना शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेली असून परिसरात यामुळे हळहळ व्यक्त होते आहे। एकनाथ कोंडिबा सत्वधर वय वर्ष 42 राहणार झरी तालुका पाथरी असे या रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। जालन्याला जाण्यासाठी आले होते। स्टेशनवर मिळालेल्या माहितीनुसार पाथरी तालुक्यातील झरी येथील रहिवासी असलेले एकनाथ सत्वधर हे काही कामानिमित्त जालना येथे जाणार होते आणि त्यासाठी ते शनिवारी सकाळीच मानवत रोड रेल्वे स्थानकावर आले होते। सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास धर्माबाद ते मनमाड जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस मानवत रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आली। रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत असताना अचानक एकनाथ हे धावत्या रेल्वेच्या खाली आले। ही धडक एवढी भीषण होती की यात एकनाथ यांचे दोन्ही पाय गंभीररित्या तुटले, ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। स्थानकांवरील प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले। उपचारादरम्यान रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। या अपघाताची माहिती मिळताच त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आणि येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू केले। मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची बातमी समजताच झरी गावासह पाथरी परिसरात शोककळा पसरली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता परभणी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आलेला आहे। एकनाथ सत्वधर यांचा मृत्यू रेल्वे पकडताना झालेला आहे की अपघात झाला की त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली याचा अचूक शोध रेल्वे पोलीस घेत आहेत। पोलीस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत असून पुढील तपास सुरू आहे।